Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती. कौटुंबिक सोहळ्यानिमित्तानं गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू अनेकदा एकत्र. चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. लोकशाहीत कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली आहे. राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया. लेखाला लेखाने उत्तर दिलं जाईल, फडणवीसांचा इशारा. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप. निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी. राहुल गांधींचा लेखातून आरोप. निवडणूक आयोगानं फेटाळले राहुल गांधींचे आरोप. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. तर कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं. लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा. महाराष्ट्रातील मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज जारी करा. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भाजपनं हायजॅक केली. संजय राऊतांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन. तर मोदींना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, राऊतांची टीका. लोकांच्या मनात काय ते जाऊ द्या, तुमच्या मनात काय ते सांगा. प्रकाश महाजन यांचं उद्धव ठाकरे आणि राऊतांना आवाहन. मुंबई पालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला घाम आलाय. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांची नितेश राणेंकडून खिल्ली. एकाचे 20 आमदार तर एकाचे 0 आणि आमचे 132. हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरे ब्रँड बुडाला. नितेश राणेंचा ठाकरेंना टोला. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला. सभेत बोलणं सोपं, पण यामुळे कोणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल. नितेश राणेंची वैचारिक उंची लवंगा एवढी. नितेश राणेंची वैचारिक उंची खाली बसल्यावर विलायशी एवढी. ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चेवरून नितेश राणेंनी खिल्ली उडवल्यानंतर प्रकाश महाजन यांनी सुनावलं. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ. बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झालेत. नितेश राणेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का. 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला. सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती. विविध कारणांसाठी निधी वळवल्याची माहिती. लाडकी बहीणसाठी अपात्र लाभार्थ्यांची तपासणी होणार. आयकर डेटाचा वापर करत सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय. सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवणार. आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. 227 मुंबई पालिका वॉर्डाचा मनसेचा अहवाल तयार. गटाध्यक्षांच्या लेखाजोखाही राज ठाकरेंकडे सुपूर्द. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत अहवाल सुपूर्द. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन महापालिका. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 9 जूनपासून प्रभाग गटनिहाय बैठकांचा धडाका. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक. जिल्ह्यातील शेतकरी महायुतीला त्यांची जागा दाखवतील, नाना पटोलेंना विश्वास. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्हास्तरीय जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद. भोयर यांच्याकडून प्राप्त तक्रारींवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश. शिंदेच्या शिवसेनेच्या पुणे उपजिल्हा प्रमुखपदी गणेश निगडे यांची निवड. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार. संत गाडगे बाबा मंदिरापासून तुकडोजी महाराज समाधीपर्यंत बाईक रॅली निघणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 10 पदरी करण्याचा निर्णय. लवकरच प्रस्ताव सादर होणार. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ. शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी 38,987 वाहनांचा प्रवास. 5,000 वाहनं इगतपुरी ते आमणे या टप्प्यावरून धावली.
कर्ज थकवल्यास तत्काळ संचालक मंडळ बरखास्त होणार. साखर कारखानदारांसाठी नवीन कडक नियम. नव्या आदेशाप्रमाणे संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार. डोनाल्ड ट्रम्पकडून पुन्हा भारत-पाक युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायल आणि हमास युद्धाचा गाझापट्टीतील नागरिकांना मोठा फटका. 5 रुपयाला मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा युद्धग्रस्त गाझापट्टीत तब्बल 2,342 रुपयांना विकला जात असल्याची माहिती. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण. ईडीकडून डिनो मोरियासह 8 जणांना समन्स. पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावल्याची माहिती. 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई. जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देणार. जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव. मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती. परळीतील गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिरातील एसी बंद. पंकजा मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात प्रशासनाला खडसावलं. शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र न मागण्याचे आदेश. चंद्रशेखर बावनकुळेंकडून पावसाळ्यापूर्व नियोजन कार्याचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक. मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुण्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक. भोर आणि राजगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देऊनही पाऊस पडला नाही. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. पुण्याच्या हिंजवडीतील मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप. साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पुण्यात आजही पावसाची शक्यता. शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट. पुण्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. जोरदार पुनरागमन. अचानक आलेल्या पावसानं वातावरणात गारवा. 7 दिवसांची उसंत घेतल्यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. जालन्यातील धार कल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरावरील पत्र उडाली. हे पत्र उडून दुचाकीवर पडल्यानं दुचाकीचंही नुकसान. यासह संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान. पुण्यातील लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. नागरिकांच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क. वाशिममध्ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान. 9 महिने उलटूनही मदत जाहीर न झाल्यानं शेतकरी वर्ग नाराज. परभणीतील शेतकऱ्यांचा नवीन पीक विमा योजनेला विरोध. विरोधासाठी जिंतूर ते परभणी शेतकऱ्यांचा मोर्चा. आजपासून पावसाळ्यातील पहिल्या मृग नक्षत्राला सुरुवात. नांदेडमध्ये शेती मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा. गोंदिया खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात शेतकऱ्यांची लगबग. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात वाढ. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक 40% अधिक घटली. गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 141 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 13,000 शेतकरी अडचणीत. आधी बोनस, आता चुकारे थकल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणी साठा जास्त. नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठला. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यानं पाणी पातळीत घट. साठवण क्षमतेच्या 10% देखील पाणी साठा उपलब्ध नाही. विशाळगडावरील रेहान मलिक बाबा दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात. जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर उरुसाला सुरुवात. भाविकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत गडावर जाता येणार. रायगड जिल्ह्यात 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू. किल्ले रायगड परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिर्केंकडून अधिसूचना जारी. पुण्याच्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे. कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार अविनाश धोडीला अटक. दादरा नगर हवेलीतून नातेवाईकांच्या घरातून अविनाशच्या मुसक्या आवळल्या.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात 4,000पेक्षा जास्त जन्म नोंदणीची घोटाळा. किरीट सोमय्यांचा आरोप. तत्काळ कारवाई करण्याची वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे मागणी. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 4 जणांची समिती गठीत. मुंबई गोवा महामार्गावर एलपीजीची वाहतूक करणारा टँकर उलटला. टँकर उलटल्यानं गॅस गळती. काही घरांना आग लागल्याची माहिती. बसला धडक दिल्यानंतर टँकर उलटला. रत्नागिरीत बाव नदीजवळ अपघात. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुलमध्ये भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसला. अपघातात हॉटेलचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गोंदियात भर चौकात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची एकाला मारहाण. ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत मारहाण. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महसूल पाठोपाठ पुण्याच्या पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून आकडेवारी समोर. जानेवारी ते मेपर्यंत महसूल विभागात 6 तर पोलीस विभागात 5 लाचखोरांवर कारवाई. सोलापुरात चोरट्याकडून तब्बल 36,33,000 रुपयांचे 67 महागडे मोबाईल जप्त. सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कामगिरी. मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला सोलापुरातून अटक. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.